तर आजची गुड न्यूज गाईज, गडचिरोली मधला स्टेडियम पुरा पाण्यामुळे मुसळधार पाण्यामुळे स्टेडियममध्ये पाणी साठलेलं आहे. तर आता हा पाणी आम्हाला कार्यक्रमाला आपण जायचं आहे. तर आता कसे जाऊन हे विचार करायचा आहे. तर या स्टेडियममध्ये जास्त पाणी साठून राहिलेलं आहे आणि या मुसळधार पावसामुळे गडचिरोली स्टेडियम आम्हाला कार्यक्रमाला कसं जायचं आहे ते आम्ही विचार करून तुम्ही गडचिरोली स्टेडियम पाहू शकता. तर अशा पूर्ण प्रकारे पाणी फुल झालेलं आहे आणि या मुसळधार पावसामुळे जास्त पाणी येत आहे आणि विजाही बहुत कडकड येत आहेत. हा स्टेडियम पुरा फुल झालेला आहे. पाहू शकता तुम्ही स्टेडियमची का हालत झाली आहे, फुल झाली आहे. लाईन लरी ते पाहू शकता तुम्ही, लाईन लरी कोणाची लाईन लरी पुरी डुबलेली आहे. माणूसभर मला वाटतं माणूसभर पाणी आहे. तेवढी ते दोरीच डुबून गेली तर माणूसभर पाणी असेलच. गडगडता आभाळ, विजय बहुत कडकतात. मुसळधार पावसामुळे माझा हा पावसाचा पहिला व्लॉग. हा माझा जर पहिला ब्लॉग. विजा बहुत कडकत आहेत आणि तर पाणी बहुत साठलेलं आहे. तर काही लोकांकडे शेअर करा, कारण की ते रनिंग करासाठी येतील. तर हे घटना आजची म्हणजे 22 जून 2024. गडचिरोलीचा स्टेडियम पुरा पाण्यामुळे गडचिरोली स्टेडियममध्ये पूर आलेला आहे. या मुसळधार पावसामुळे गडचिरोलीचा स्टेडियम पाण्यामुळे पूर आलेला आहे आणि हे आपण ड्रायव्हर गाडीतून निघून राहिलेला आहे आणि पॅसेंजरला बोलवून राहिलेलं आहे. एवढ्या पाण्यामध्ये मला वाटतं हे जातील गाड्या. आजचा कार्यक्रम कॅन्सल होणार आहे. तर आय होप व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. लाईक करा. माझा पहिला ब्लॉग आहे तर मोबाईल जास्त हालत आहे म्हणून व्हिडिओ तेवढा नाही झाला. चला ठीक आहे. तर आम्ही जातो कार्यक्रमाला. सबस्क्राईब लाईक करायचा मत भुला. माझे कमी सबस्क्राईब आहेत ना, लाईक कमी आहेत. तर शेअर जास्त पाठवा तुमच्या आईची कसम. तर बाय.